तुझा फोटो काढू? छान कोण दिसते? क्यूटी कोण दिसते? अरे तुम हुस्न परी, तुम जाने जहां, तुम सबसे हंसी, तुम सबसे जवां। सोनी आशा आशा राउंड एंड राउंड आशा आशा आशा। सोनी अंकलची कशी नीट आहे का बघत? हेअरस्टाईल करून द्या अंकलची। ओके ओके ओके। ओहो अंकल तर हिरो दिसायला लागला। न्यू ड्रेस कोणाचा आहे, अंकलच्या का सोनीच्या? नाही नाही अंकलच्या अंकलच्या नाही नाही अंकलच्या अंकलच्या अरे अंकलच्या अंकलच्या। अच्छा तुझ्या स्नोई जिंकली। ओके स्नोई यांना सगळ्यांना थँक्यू म्हणा आधी। थँक्यू सो मच गाईज। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ। थँक्यू यासाठी सगळ्यांना, बिकॉज मागचा व्हिडिओ मी आता फ्रायडेला अपलोड केला, त्याच्यावर जो प्रतिसाद भेटला, त्याच्यावर जे प्रेम भेटलंय आणि मला खूप साऱ्या लोकांनी इंस्टाग्रामवर DM असू द्या, तुमचं कमेंट सेक्शन एकदा तुम्ही जाऊन रीड करा। असे खूप सारे लोक आहेत जे सेम सिच्युएशनमध्ये जात आहेत, सेम फेजमधनं जात आहेत। मला तेव्हा फील झालं की आपण एकटे नाही आहेत, आपल्यासोबत हजारो लोक आहेत। आणि बाय शू थायू तर नाही बट असो। आणि ॲज अ इन्फ्लुएन्सर ह्या सगळ्या गोष्टी शेअर करणं सगळ्यांचा बसची गोष्ट नाही आहे। सगळे फक्त वा मजा हजा हे सगळ्या गोष्टी दाखवतात, हे सगळं शेअर करणं, लोकांपर्यंत पोहोचवणं तो खरा इन्फ्लुएन्सचा पार्ट असतो ना, की तुम्ही फक्त मजा हजा करतायत, बाकीच्या गोष्टी हॅपी दाखवतायत। पण ज्या प्रॅक्टिकली सगळ्यांच्या आयुष्यात गोष्टी घडतात ना, त्या पण लोकांना दाखवायला पाहिजे, जेणेकरून लोकांना रियालिटी समजते। मेन म्हणजे इन्फ्लुएन्सर लोकांचं आयुष्य वा सोशल मीडियावर द वे ते लाईफ दाखवतात, ॲक्च्युअलमध्ये तसं नसतं। काही लोक त्यांच्याप्रमाणे काहीतरी वेगळ्या गोष्टी दाखवतात, पण खऱ्या गोष्टी ह्याच आहेत। तो माझा एकमेव मुद्दा होता, माझी जी स्टोरी ती शेअर करायचा मागे, की हे जर मी शेअर केलं तर मला फॉर शुअर माहिती होतं माझ्यासारखे भरपूरसे लोक आहेत, जेणेकरून त्यांना हा व्हिडिओ खूप फायदेशीर होईल आणि त्यांच्या ज्या फिलिंग्स आहेत त्या बाहेर येतील आणि ते पण एक पॉझिटिव्ह वेने त्या सगळ्या गोष्टी हँडल करतील। आजचा विषय सॉर्टेड आहे, सुट्टीचा दिवस आहे, बाहेर पाऊस आहे। भैया इंद्रदेव जरा रुक जाओ भैया, नाश्ता करने जाना है हमारी फेवरेट जगह। घरी नाश्ता बनवला आहे का नाही जरा विचारू द्या, नाहीतर माझा पाटा पडेल, शिव्या तर मी खातोच। वहिनी नाश्ता करायला चलताय का बाहेर? मला हे विचारायचं आहे की घरी बनवला नाही ना? हा नहीं बना सही में ना? या बात मला थोडासा डाऊट होता की घरी बनला असेल, मी जाऊन आलो मग शिवा कोण खायला काम केलंच आहे तू। 2 लिटर दूध आणलं तू काल, पूर्ण फाटलं। क्या बात कर रहे? ताईने पनीर बनवण्यासाठी विनेगर टाकू त्याच्यात फाटलं होतं ते, म्हणून ताईने विनेगर टाकलं। आता दुसरं पॅकेट सकाळी गरम केलं ते पण फाटलं। आता दूध काही मी माझ्या रूम मध्ये थोडी बनवतो ना, की मी पॅक करतो तुम्हाला हात लागला। ओ भाई इतना चुभने लगा हूँ सबको। भाई भलाई की दुनिया ही नाही आहे, म्हणजे भलाईचा जमानाच नाही। दूध आणा फाटून गेलं त्याचा पण पूर्ण जिम्मेदारी माझ्यावर। हमारे यहाँ ऐसा ही होता है। म्हणजे दूध माझ्यामुळे फाटलंय भाई। घरात छोटा असला की हे सगळे प्रॉब्लेम होतात। बट असो पटकन देवपूजा करूया। भाई यहाँ पे क्या हो रहा भाई, ये कहाँ फंस गया भाई मैं। मला असं वाटतं आपला वीकेंडचा जो ब्रेकफास्टचा प्लॅन असतो बाहेर जायचा, तो आज नाही होणार, बिकॉज पाऊस थांबायचं काही नाव घेत नाहीये। मला आता घरीच खाऊन घ्यावं लागेल असं वाटतंय, म्हणून पियुष किचन मध्ये जरा स्पेशल गोष्ट बनते ब्रेकफास्टसाठी। वहिनी आज पियुष किचन मध्ये काय बनतंय? नवीन जुने आप्पे, स्पेशल आप्पे। मग आप्पाचा विषय लय हार्ड आहे, आप्पाकड क्रेडिटचं कार्ड आहे, आप्पाचा विषय लय हार्ड आहे। आजचे प्लॅन आपले सॉर्टेड आहेत। ब्रेकफास्ट करून जरा आपल्याला आपलं नवीन घराचं काम आणि तिथं काही अपडेट द्यायचे आहेत बिल्डरला, बिकॉज किचनमध्ये खूप साऱ्या गोष्टी आपल्याप्रमाणे आपल्याला करायचे आहेत, ते करायला जायचं होतं। म्हणून महेश दादा आणि अर्जुन पण आलेले, यांना पण घेऊन जायचं आहे, बिकॉज सगळ्यांचंच काम आहे एकंदरीत तिथं। पाऊस असा पडतोय, याला बघून असं वाटतंय की थोडं डिले होऊ शकतं आणि काहीतरी तसाच त्याचा अराउंड प्लॅन करावा लागेल आणि बघूयात काय होतं काय नाही। पण सध्याचा प्लॅन असाच आहे, घरी थांबा जरा टाइमपास करा आणि पाऊस बंद झाल्यावर निवांत। अर्जुन भैया कसा आहेस ते सांगा आधी तुम्ही। दीपक म्हणा आपण सायकल चालवायला जाऊ ना। ये बड़ी अच्छी बात कही आप। पाऊस येतोय बाहेर, सायकल चालवायला कसं जाणार आपण लॉबी मध्ये चाललो ना। हां हे करू शकतो आपण, पॅसेजमध्ये चालू शकतो, तेवढा टाइमपास पण होऊन जाईल। पाऊस बंद झाल्यावर मग आपले पुढचे प्लॅन आपण कंटिन्यू करू शकतो। अर्जुन पण मला भयानक रोस्ट करायला लागलाय। मी म्हटलं अर्जुन स्टेअर्सने जाऊयात की लिफ्टने जाऊयात? अर्जुन म्हणतो स्टेअर्सने जाऊयात, तुमचं थोडं वेट कमी होऊन जाईल म्हणून स्टेअर्सने जाऊयात म्हणे। भाई आजकाल के बच्चे। Slipping away, you're slipping away, and you
ऑलराईट, जाऊयात आता वरती. आम्हाला 15-20 मिनटं झालेत खाली आणि आता पाऊस पण बंद झालेला आहे. आपण बाहेर जाऊ शकतो, आपली काम आहेत ते करू शकतो. अर्जुन, मजा आली? हाँ बहुत मजा आ गया. बहुत. मुझे एक बात बताओ, यहाँ पे आके तुम पहले साइकिल क्यों निकालते हो भाई? अरे मामा, यहाँ की जो साइकिल है वो बड़ी है और उसके अंदर गियर है. मेरी साइकिल में गियर नहीं है और वो छोटी है, इसलिए मजा नहीं आता. त्याचं असं म्हणणं आहे, या सायकलमध्ये गेअर आहेत आणि थोडी मोठी आहे. आता त्याची उंची वाढून गेली, थोडा मोठा होऊन गेला. घरची सायकल त्यासाठी खूप छोटी आहे आणि ती चालवायला मजा येत नाही. म्हणजे बघता तुम्ही आजकालच्या पोरांचे जे मोठी सायकल हवी असेल, पापाला कन्व्हिन्स करावं लागेल, पप्पांना सांगावं लागेल की मला मोठी सायकल हवी आहे, ती माझ्यावर सोडून दे, मी त्यांना कन्व्हिन्स करतो. मन्नू आणि मी आता खाली गेलो होतो, त्याने सायकल चालवली, खूप मजा आली. त्याने एक कंप्लेंट केली माझ्याजवळ. काय रे कंप्लेंट? माझ्याकडे सायकल नाही आणि जी सायकल आहे ती खूप छोटी आहे आणि गेअरवाली नाही. अरे राजा, मागच्या 10 वर्षात 4 सायकली झाल्यात, त्यातल्या 2 घरी पडून आहेत. प्रत्येक 2 वर्षाला एक सायकल व्हायला लागली आहे. एवढा खर्च करायचा कसा कोणी? तुला माहितीये का, एक सायकल आजच्या तारखेत जर घ्यायला गेला 15 आणि 20 हजाराच्या खाली सायकली नाही आहेत. 2-2 वर्षाला चेंज करायच्या. चेंज करायची जरी म्हटली, कोण घेणार त्या सायकली? त्या सायकल पडून पडून याचं मेंटेनन्स निघतं. करू तर काय सांग तुम्हाला आता? अरे दादा, ग्रो क्लब आहे ना. काय आहे बघ ग्रो क्लब? ग्रो क्लब ही सायकल ब्रँड आहे. तिथे तुम्ही 2 वर्षापासून तर 12 वर्षापर्यंत पोरांच्या सायकली विकत घेऊ शकतात. पण त्या 2 सायकलचं काय करायचं? यांच्याकडे फॅसिलिटी आहे ना. आपल्याकडे ज्या जुन्या सायकली असतील ते त्यांना तुम्ही देऊन द्या, 10% ऑफ घेऊन घ्या आणि ते नवीन सायकलवर मायनस करून घ्या. एवढं सर्व देत आहेत, नक्की महाग असेल रे. ग्रो क्लबचं ओन मॅन्युफॅक्चरिंग आहे, तर हे मार्केट ब्रँडपेक्षा 40-50% ऑफने आपल्याला सायकल देत असतात आणि त्यातला त्यात 48 तासाचा ते घरपोच सायकल देऊन जातात. 18 महिन्याची वॉरंटी त्यांची आणि त्यातल्या त्यात 18 महिने फ्री मेंटेनन्स आहे. तुमचा सायकलचा कुठलाही पार्ट खराब झाला असेल, सायकलमध्ये कुठलाही प्रॉब्लेम आला असेल, ते घरी येऊन दुरुस्त करून जातात. फक्त त्याचा ट्यूबचा रिलेटेड, पंचरचा रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल ते दुरुस्त नाही करत. पण यांचा अजून एक ॲडव्हान्टेज, कॅश ऑन डिलिव्हरी आहे, नो कॉस्ट EMI आहे. सगळ्या गोष्टी त्यांच्या वेबसाईटवर अवेलेबल आहेत. आणि दादा, तुम्ही जो प्रॉब्लेम डिस्कस केला ना की प्रत्येक वर्षी मोठा होईल तर प्रत्येक वर्षी नवीन सायकल घ्यायची, हो नाही. ग्रो क्लब तुम्हाला अजून एक पॉईंट देतं की तुम्ही जी नवीन सायकल घेतली त्यांच्याकडनं ती त्यांना परत देऊन द्या आणि जी काही रिटर्न व्हॅल्यू असेल ती त्यांना नवीन परचेस मध्ये मायनस करून घ्या. अरे वा, चल मग ऑर्डर करूया. काय म्हणतो अर्जुन? अरे डन. चला, त्यांची वेबसाईट पण आहे, त्याच्यावर आपण सायकल चेक करूया आणि त्याच्यानंतर त्यांचं इथं वेअर हाऊस पण आहे. चल लवकर बघूया. चलो, तुम्ही पण चला आमच्या सोबत आणि तुम्ही पण ग्रो क्लबची सायकल नक्की परचेस करा. सगळे फ्रेश झालेत, मस्त आराम झालाय. आपण जाऊयात वेअर हाऊसला आणि सायकल डन करून येऊ. ठीक आहे. आम्ही सायकल ऑलरेडी www.grow.club वरनं ऑर्डर केली आहे, पण तुम्हाला त्यांचे सगळे व्हेरियंट्स दाखवण्यासाठी आम्ही वेअर हाऊसला जातोय. तर तुम्ही तुमची सायकल त्यांच्या वेबसाईट वरनं ऑर्डर करा आणि डोर स्टेप डिलिव्हरीचा लाभ घ्या. तर चला पटकन जाऊया वेअर हाऊसला. तर फायनली आपण ग्रो क्लबचा आपण वेअर हाऊसला पोहोचून गेलोय. इथं आता खूप सारे ऑप्शन दिसत आहेत. अर्जुनला आता आपण काही व्हेरियंट आहेत, काही ऑप्शन आहेत ते ट्राय करायला लावू आणि त्याच्यानंतर फायनल करूयात त्याला कुठली आवडते आणि आपण कुठलं ऑप्शन फायनल करतोय. त्याच्यासोबतच इथं तुम्हाला हे बघा, इकडे मागे येऊन जा, तुम्हाला हे खूप सारे व्हेरियंट आणि ऑप्शन दिसत असतील जे 2 वर्षापासून 4 वर्षापर्यंत, 6 वर्षापर्यंत, 10 वर्ष आणि ॲडल्ट लोकांसाठी पण खूप सारे ऑप्शन आहेत. ते तुम्ही ट्राय आउट करू शकता, त्यांच्या वेबसाईटवर चेक करू शकतात. साधा अर्जुनसाठी मला तरी हे 2 ऑप्शन बेस्ट वाटत आहेत. पहिला म्हणजे की एक्सप्लोरर आणि दुसरा म्हणजे चॅलेंजर. हा जो डिस्कवर ऑप्शन आहे, व्हेरियंट आहे, तो ॲडल्टसाठी आहे. सो अर्जुनला आता बघूयात, दोघं चालवायला लावतो, त्याचा म्हणणं त्याला जो आवडेल किंवा दादाला जो आवडेल ते आपण फायनल करूयात. आणि त्याच्यातला कलर पण आहे, याच्यात हा एक ब्ल्यू आणि ब्लॅक आहे आणि रेड आणि ब्लॅक आहे. सो त्याचं म्हणणं आपण एक फायनल करूयात. त्याच्या आधी त्याची एक टेस्ट ड्राईव्ह घेऊन घेऊ अर्जुनची. ठीक आहे. की हा कलर नकोय तुला, याच्यातला कुठला? अच्छा, रेड ब्लॅक कलर हवा आहे त्याला. ॲक्च्युली हा व्हेरियंट खूप जास्त आवडला आहे, पण याच्यातला हा ब्ल्यू नको आहे त्याला रेड आणि ब्लॅक हवा आहे. सो त्यांच्याकडे तो पण अवेलेबल आहे, तो आम्ही ऑलरेडी बघून घेतला इथं. ही जी सायकल आहे, हा जो व्हेरियंट आहे, हा जो कलर आहे, हा आपण अर्जुनसाठी फायनल करतोय. ठीक आहे. अर्जुनला ती सायकल आवडून गेली, तो काही थांबत नाहीये. अर्जुनसाठी आम्ही ती सायकल बुक करून दिली आहे. सकाळपासून एवढी भागदौड चालू ना इकडे तिकडं. आपण चाकणला जाऊन वेअर हाऊसला जाऊन बघून आलो, सायकल बुक करून आलो, सगळं फिक्स करून आलो आणि विदिन अ डे आम्ही घरी आलो. थोडा आराम वगैरे केला, आता टाइमपास करत होतो आणि आपला टेम्पो पण येऊन गेला, आपली सायकल पण येऊन गेली. मन्नू देख लो भाई, आ जाओ. फायनली अर्जुन दादाची सायकल येऊन गेली. दादा, कशी वाटली सायकल? सायकल तो सुंदर आहे यार दिसायला, है ना, एकदम एलिगंट आहे.
कलर सकट बाकी सगळ्या गोष्टी त्याचा एक नंबर सुपर सुपर. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो, त्यांनी सगळ्या ॲसेसरीज ज्या आहेत ना त्या आधीच लावून दिल्यात आणि त्या पण ॲसेसरी आपल्याला असं विकत नाही घ्यावं लागत, सायकल सोबतच तुम्हाला फ्रीमध्ये भेटतात. अर्जुन भैया कैसी लगी आपकी सायकल आपको? अरे बहुत अच्छी है यार. ॲक्च्युअल मध्ये चांगली, तिचा कलर पासून तर सगळ्यात गोष्टी. लेट मी शो यू. क्वालिटी जबरदस्त आहे. क्वालिटी पण एक नंबर आहे. अर्जुनची ही सायकल, हा कलर घेतलेला आपण. 21 गिअर आहेत. 21 गिअर आहे त्याच्यात. हे बघा गिअरवाली सायकल जी अर्जुनला हवी होती, जी त्याने कंप्लेंट केलेली, त्याची गिअरवाली सायकल येऊन गेलेली ना. 2 डिस्क ब्रेक आहेत, पुढे पण आहे आणि मागे पण आहे, म्हणजे पोरांना पडायची भीती एकदम शून्य होऊन जाते. आणि सगळ्या ज्या लिंक आहेत त्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केल्या आहेत, चेकआउट करा आणि तुमची पण सायकल बुक करा लवकर, लगेच, पटकन. मी आलोच फिरून.